इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता महत्त्वाची बातमी आहे की ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं महानगरपालिका भवन पाचपकडीमध्ये स्थित आहे आणि साकेत रोडला रुस्तुमजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी महानगरपालिकेला 20 ते 30 माळ्याचं असं ॲम्युनिटी स्पेस एरियामधून महानगरपालिका भवनसाठी इमारत बांधून दिलेली आहे. फार महत्त्वाची आणि गंभीर बाब आहे. आता ठाणे महानगरपालिका हे क्षेत्र 14 ते 15 लाख चौरस यार्ड मीटरवर पसरलेला आहे. हा भूभाग पाहता ठाणे महानगरपालिका जुनं ठाणं कुठून येतं? ठाणा स्टेशन, चंदनी कोळीवाडा, महात्मा फुले नगर, खाटरन रोड, राबोडी, हा झाला भाग एक. वाघा इस्टेट, लोकमान्य सावरकर नगर, वर्तक नगर, उतळसर, हे झाले 3 भाग, 2-3. नंतर माजिवडा मानपाडा 4 भाग, नवपाडा 5 भाग, कव्वा, मुंब्रा, शिवपाडा, हे झाला 8 प्रभाग समित्यांनी हे झाला. रायलादेवी 9 झाला. उत्तरसर प्रभाग समिती धरून हे 9 प्रभाग समित्या क्षेत्राचा भूभाग पसरता 1400 लाख चौरस मीटरचा परिसर जो भूव्याप्तीने व्यापलेला आहे. हा संपूर्ण ठाणे विभाग पाणथळी क्षेत्र आहे. अनेक तलाव या भूभागावर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वसलेले आहेत. ज्यावेळेस 1997ला टी चंद्रशेखर ठाण्यामध्ये आणले गेले हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ठाण्यावरचं प्रेम पाहता त्या काही प्रथमतः नगराध्यक्ष असताना सतीश प्रधान असताना चांगोजी शिंदे असताना सत्तेमध्ये त्यांनी ठाणे डेव्हलप करण्याच्या दृष्टीने प्रथमतः गडकरी रंगायतन बांधायला सांगितलं. कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व यांनी दिला. दादोजी कोंडदेव स्टेडियम बांधायला सांगितले. आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी दिला. तरण तलाव मारुतराव शिंदेंनी बांधला आणि अशापर्यंत मासुंदा तलाव त्यावेळेस सतीश प्रधानच्या कालावधीत डेव्हलप झाला. हा स्थित तलाव आधी होता. जो कोपनेश्वर मंदिर ट्रस्टची ही जागा होती. कोपनेश्वर मंदिर ट्रस्ट जो तलाव आहे तो तलाव कोपनेश्वर मंदिर ट्रस्टच्या जागेत आहे आणि मधून तो रस्ता जातो आणि त्याला आता विविध गुजरात्यांचं नावं दिलेली आहेत तलावांना. ज्या गुजरात्यांना रस्त्याला नावं दिली आहेत. जो जांभीनाका कोट नाका जो जांभीनाका कोट नाका जो रस्ता जातो डायरेक्ट तिकडे पर्यंत